जनतेचं खासदार खैरे साहेबाचं, चंद्रकांत खैरे साहेबाचं. खैरे साहेबच का? खैरे साहेबाला 4 टाईमचा एक्सपिरियन्स आहे आणि आता त्यांच्या विरोधात जे उभा आहे शिंदे गटाचे, त्यांचं स्वतःचंही मतदान नाही इथं आणि त्यांचा मतदारसंघही नाही, त्यांचं जालन्याला आहे. मग तिथंच मायनस येते. खैरे साहेबांना निवडून यायचं असेल तर त्यांचं चिन्ह कुठलं आहे? मशाल चिन्ह ना खैरे साहेबाचं मशाल चिन्ह. आणि जनतेचे- बटन नंबर 1 आहे त्यांचं. जनतेच्या सर्व समस्या ते सोडवतील असं तुम्हाला पूर्ण सोडवते. आजपर्यंत त्यांनी सोडवलेलं आणि आताही ते सोडवतील. पासपोर्ट ऑफिस त्यांनीच आणलं आहे, रेल्वे स्टेशनचा ब्रिज त्यांनी आणला आहे, आकाशवाणीचा ब्रिज त्यांनी आणला आहे, क्रांती चौकचा ब्रिज त्यांनी आणला आहे. त्याच्यानंतर सोलापूर धुळे जो रस्ता आहे तो बी त्यांनीच आणला आहे. समृद्धी महामार्ग त्या असतानाच त्यावेळेस केंद्राचं काम झालं, त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे महामार्ग लिहिला. कुठून आलात तुम्ही? औरंगाबाद. काय वाटतं कोण असेल खासदार आपल्या जनतेचा? खैरेला म्हणतात, खैरे साहेबला म्हटलं जातं ते नाही. काय चिन्ह आहे खैरे साहेबांचं? यायला पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं? आता लोकांनी म्हटलं की येईल नाही. तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे? आपलं येईन कुठंही म्हणणार हे पाहिजे. विकास तर काही केलेच नाही, कोणीच नाही केलं. विकास तर कोणीच नाही. मग औरंगाबादमध्ये हे पाहिजे. बरं. कुठून आलात आपण? बघाव काय सांगा जनतेचा खासदार कोण असेल? ते आता जनतेचं आहे ना. कोण यायला हवं तुम्हाला? खासदार चंद्रकांत साहेब. चंद्रकांत खैरे साहेब. हो. चंद्रकांत खैरे साहेबच का? आणि इथलं शिवसेना जी जुनी होती ती चांगली. हो. तुमच्या काय समस्या आहेत? आमच्या काही समस्या नाही. खैरे साहेबांना निवडून आणण्यासाठी चिन्ह कुठलं आहे? मशाल. खासदार म्हणजे विषय असा आहे गांभीर्याने की मोदी साहेबाला पहिले 10 वर्ष जनतेने कौल दिला. त्यांनी अनेक आश्वासन दिले पण कुठलंही आश्वासन त्यांनी दुग्न नाही केलं शेतकऱ्याचं. त्यांनी भाव दुग्ने केले. फक्त पेट्रोलचे बाजार 70 होते 120 लोक गेले. खताची गोणी 700ला होते ते 1500ला गेली. गॅस 340 440चा होता काँग्रेसच्या काळात. स्मृती इराणीनं आंदोलन केलं होतं. आता ते आता काही कुठं दिसायला तयार नाही. आता चिन्ह म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती. पूर्वी कसं होतं, पूर्वी चिन्ह एखादं कलर प्रिंट वगैरे मारून चिन्ह दिलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता लोकांना मशाल चिन्ह सगळ्या महाराष्ट्र देशात पण गेलं उद्धव साहेबांचं. कारण काम तसं कोरोनाच्या काळात त्यांनी तसं काम केलेलं आहे ना उद्धव साहेबांनी. आता हे गद्दार चाळीचं मुख्यमंत्री साहेब जनतेच्या मनातला खासदार हा चंद्रकांत खैरे हे असावेत अशा जनतेचा कल आहे औरंगाबाद शहरातल्या जनतेचा. चंद्रकांत खैरेच का? बाकी भुमरे आहे, जलील आहे. चंद्रकांत खैरे हे साहेब जे आहेत ना तर हे निष्ठावान आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहिले म्हणून त्याचा बेनिफिट त्यांना मिळणार आहे. भावनिकतेच्या आणि संस्कृतीची त्यांनी जोपासना केलेली आहे. शहरातल्या जनतेचे प्रश्न त्यांनी सुखादुखात जाऊन मिसळून ते प्रश्न सोडवण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार त्यांना जनता ही बहुमताने निवडून देणार. नुसतंच निवडून देणार नाही, त्यांना बहुसंख्येने बहुमूल्य मतं त्यांना मिळणार आहेत. राजपूत आणि आम्हाला असं वाटतं का चंद्रकांत खैरे साहेब हे पुन्हा एकदा खासदार झाले पाहिजे आणि हे भरपूर मतांना निवडून येणार आहे. खैरे साहेबांचं धर्मकार्यात, सामाजिक कार्यात चांगलं नाव आहे, चांगलं काम आहे. कधी बी अर्ध्या रात्री ते त्यांना कॉल केला तर ते स्वतः उचलता आणि बोलता. त्याच्यानंतर आता शिंदे गटला कळल का खैरे साहेबाला किती मतदान पडतं आणि शिंदेला किती पडतं. आता हे येणाऱ्या 13 तारखेनंतर कळल सगळ्याला काय होईल काय नाही. चिन्ह काय कोणाचं?